हॅलो गाईज, माझे ब्लॉग पाहा, लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा. चला आता आपण पाहू वैसू काय करायला लागली. चला आता वैसूकड पाहू काय करायला लागली. वैसू काय करायला लागली. वैसू पोहे बनवा लागले नाश्ते. अरे वा, पोहे बनवा लागली काय? हा हर्षूला आणलाय चिवडा नाश्त्यासाठी. ते म्हणजे चिवडा संपला होता घरातला, त्याला चिवडा आणला. हा हे काय शेंगदाणे काय? शेंगदाणे. ते लोक कशामुळे वापरायला लागले सांग, सगळे कलर शेंगदाणे यायला लागले. तुला मी म्हणलं तर होतं त्या दुकानावर आण जाऊ नको म्हणून. आणले आता. हा आता आणले, एवढं लांब जात्या दुकानात. मी तिकडूनच आणत असते, पण आज गडबडीत आणले तुला संपली. हो ना, कारण तिथले शेंगदाणे चांगले नाहीत. नाही पण अटक पोहे करायचे असले ते शेंगदाणे असले तर पोहे चांगले लागतात. चला आता आपण हारसू पाहू काय करायला लागला. काय करायला लागला हारसू? झोपला का रे? हा अरे काय करायला लागला? हा जायचं नाही तुला ट्युशन मध्ये? हा 3 वाजता? आता नाही जायचं? काय नाश्ता पण नाही करत तुला? उठ ना. हा तयार झाल्यावर मग तेवढं आंघोळ गिंगोळ कराव. हा हाय कर कॅमेऱ्याला. काय म्हणली तू? त्याला तुला जीव लावत नाही, सगळ्यालाच जीव लावतो ना. हा मग जास्त लावता मला. काय बात करायची? हा किती टाइम लागतो वैसू? हा मग लवकर बनवते. हा लवकर बनवते. हो आता काय चहा तुम्ही? कोण? तुम्ही नको बाबा, मला नाही ठेवता चहा. अद्रक कवळीची यायला लागली आता. अंगावर घेऊन तेवढं तुमच्या कशी यायला लागली? कवळी यायला लागली. कवळी अद्रक आवडत नाही मला. तो आणला का? मसाला आणला का? मसाला आज धान ते सगळंच आणलाय ना. मसाला नको. कस काय? त्या घरी मग शेंगदाणे खायचे का हरसू तुला? शिल्लक देत नाही बघा, त्याच्यामुळे शिल्लक देत नाही. का शिल्लक देत नाही? मिरच्या नाही दिलं. इथं शिल्लक देत नाही म्हणा. तसं काय नाही. तुम्हाला तर जास्त दूध लागतंय बापा. 50-50 रुपयाचं दिवसातून दिवस वावतात तर 100 रुपयाचं दूध व्हायला लागले. एवढा बंद करावं लागेल एवढं दूध. 100 रुपयात थोडं होतं दूध. होऊनच जातंय. नाही नाही 70 रुपयाचं. 50 रुपयात होते. हरसूला आणला तो चिवडा? आणला. तुम्हाला आता नाश्ता पाणी करून देतील. माझ्या साडीची लेस घेऊन येते मी आता. आज जर आणली नाही तर तुम्हाला जेवणच देणार नाही मी दुपारा. कामावाल्याचे फोन आले तर लगेच पळाले. साडीची लेस पट्टी नाही आली तर जेवण नाही द्यायचं? नाही. वा वा वा. मी आज देणार नाही जेवण. तू अकाउंट नाही आणली काल? 11 वाजता गेलो आम्ही दोघं. माझ्या लेकरं तर म्हणजे 5 वाजता मारतील. अर्जंट आणणं जरुरीच आहे का आता लेस पट्टी? आता दिवाळी जवळ आली, जरुरीच आहे मदत. रविवारी आणलं नाही चालत का? नाही रविवारी नाही चालत. आजच आणून ती बाया म्हणे मशीन आली आणून दिली. 5 वाजता आणेल मग. 5 वाजता तुम्ही इकडे नाही का बुधवारच्या बाजारात?
मग आता जाऊ का? तुम्हाला जसं आवडलं तसं. पण आज लागल मग बाया जो माफ येऊन द्यायचं. काय नाही, आंघोळीला पाणी गरम कर, हा. जातो आंघोळ करायला. आज काय हरसूची सुट्टी आहे, पण मी त्याला पाठवत नाही गाड्या मोठ्या, त्याला समजत नाही. दोघं माझ्या लेकरं घेतलं असतं तर ते उठलाच कुठं. तुला तू म्हणे काय कसा झाला, बरोबर आहे का आता? आता बराबर आहे. हा? बराबर आहे. तुला म्हणलं होतं ना त्याच्यात ते आता चुल्याचं बिल आहे. सगळं कचरं बिचरं जाऊ देत नसते मी याच्यात. चहा तर उता जाऊ देत नाही मी कधी चुल्यावर. कसं काय तू बराबर झाला? बराबर झाला. लप लप करू लागला. मग कसं काय बराबर झाला? झाला बराबर. मी घुसले होते का त्याच्यात कसं काय बराबर झाला? हो ना, मग तू म्हणाला खराब झाला, मग आपोआप थोडं चांगलं होतं का रे? हरसू? मला माहिती बाळा तू काळा चहा ते काळा चहा बर बनवते. आता पप्पाला तुला तर तुला बनवते. बर बनवते. दोनच हात आहेत मला. झाला आता हे उकाळलाय ना, आता दुसरा चहा केलेला. त्याला चिवडा कोणता आणलाय तो? त्याला चिवडा लसण लसणाचा. तुम्हाला खायचा काय? हा मग देईल ना मग करा. तुम्हाला आवडणार नाही, त्याला जाडी शेवावरती ते चिवडा आणलाय. तुम्हाला कसं आहे पाहू दे. तुम्ही तिकून आणत असताना पाकिट आवडतं मध्ये तिकून तुम्ही पाकिट आणता ना, हं. मग म्हणलं म्हणून आता कमीच आणलाय. पावशेर आणलाय ते. मग जास्त आणायचं होतं ना, तिकडून पाकिट आणायचं होतं ना एखादं. तुम्ही पाकिट आणता म्हणून मी आणला नाही. तुम्हाला समजते चांगलं. त्याच्यात काय समजायचं गेम जायचंय. तुम्ही तिकून आणता ना. तुम्ही काल गेले होते तिथे बाजारात, तर घेऊन यायचं ना मग पाकिट घ्यायची तिथून त्या बेकरीहून. हा? काल कुठं बाजारात पाऊस सुरू झाला. तुम्ही रिक्षात कुठे गेलते? रविवारच्या बाजारला. हा, मग तिथून तिथे आले तेव्हा नव्हतं का ते बेकरीतून हे म्हणायला लागलो मी. काय नाही, मी दुपारा घेऊन येईन. कोणचा आणायचा? लसणिया. लसणिया. आणि ते तुम्ही आणता का? आम्हाला आणायचं समजत नाही कसं आणायचं. काय तुम्ही घेऊन येता. दुकानं कुठे आहे ते माहित नाही आम्हाला. लहान आहे का बाबा हे गाव? हरसूल माहित नाही का? हरसूल मी जातो. 500 रुपये नेले. 2-3 वस्तू घेतल्या तर 100 रुपये वापस आले. तर ते आम्ही म्हणलं चला आता भाड्यानं राहू द्या. कच्चा आंबा होता तिथं. मग भैया म्हणे मला आंबा घेऊन दे. म्हणलं तुझे पप्पाला बोलतील सर्दी झाली बाप्पा तिथं. बिमार पडला तर म्हणतील समजत नाही का तुला. मागू नको म्हणलं बाबा तुझे पप्पा असल्यावर घेत पैसे कच्चा आंबा घे म्हणे. दिलं मी नाही. झाले का पोहे? झाले पोहे. हा, चला मग पोहे खाऊ. आता भैया करते काळाच्या. दोन 3 दिवस घरगं चालू होतं. आता मजा यायला लागली घरात. थंड वातावरण. वैशू, काय कॅमेऱ्याला हाय कर. हाय भावांनो बहिणींनो. व्हेरी नाईस. चिवडा कसा आहे? चांगला आहे का ह्यो? चांगला खाऊन पाय ना. हा, चहा सोबत नसते खात. हा? हे चहा घ्या. पोळ्या करणार होते मी चहा सोबत तुम्हाला केल्यासाठी. म्हणे पोहे कर. मी पोहेच खावत लागले. तर गाईज पोहे या खायला. खातो मी पोहे आता. भूक लागली मला लय.
काम करून आल्यावर कसं काय? नाही का ना, चुरा घ्यायचा तुम्हाला. हा, टाक ना याच्यातच टाक पोह्यातच. बस 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 बस. भैया करून नाश्ता आता. देवाकडेच बसायला. शेंगदाणे आण जाऊ नको बरं त्या दुकानावर. बरं. थोडे पलीकडे वा, मग देवाकडे पाठवायला लागली. काय नाही इकडे तर झाली तू बराबर. बरं. हं? खाली ठेवून खा ना. मिरच्या देऊ तुम्हाला आवडतात ना? हा अति कठीण झाले ना शेंगदाणे चांगले नाही रे बाबा. पण आहेत का? तुला 10 वेळ चांगलं नाही तिथं आणू नको म्हणून. हा तिथून आणतच नसते मी आता, म्हणजे संपले का आणले. कशाला आणायचे असे बिना याचे करायचे पोहे त्याचे. लय कणट आहेत. मला तसे पोहे नाही खावा. तर बाय गाईज, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय भावांनो, बहिणींनो. कारण की तुम्ही लाईक केली तर आम्हाला व्हिडिओ बनवायला जरा मजा येते.